आले होते तुम्ही? सरकारी नोकरी आहे, तुम्ही विषय दाखवा ना बाबा, ही कंप्लेंट आहे ना, तर आता तुमच्याकडे कंप्लेंट आहे का काय तुमच्याकडे सांगा. यांना मारहाण केलेली आहे. MSCBची माणसं आली, त्यांना कॉपरेट केला, आम्ही चेकिंग करायला दिला. माझ्या घराच्या न परमिशन असता माझ्या घरावर माळापर्यंत गेले, वायरी चेक केल्या. नंतरून त्यांनी सगळ्या वायरी ज्या होत्या त्या काढून तोडल्या, त्यांनी वायरी खेचल्या. त्यांनी खेचल्यानंतर त्याला विचारलं तुम्ही कोण होतात विचारणारे, धमकी द्यायला लागले. आणि त्यांना जेव्हा ID विचारलं, त्यांच्याकडे ID सुद्धा नव्हता. त्यांच्याकडे ID नसल्यामुळे आम्ही त्याला विचारलं आणि त्यांनी मला मारहाण केली. माझ्या हातावर काठीने फटका मारला त्यांनी. महावितरणचे कर्मचारी होते. महावितरणचे कर्मचारी, त्यांच्याबरोबर 2 माणसं होती. आम्ही सगळ्यांना कॉपरेट केलं, पण तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही तुम्हाला फटके दू करून मारू करून अशी धमकी दिली आम्हाला. आणि मारलं. मग इकडे चोऱ्या पकडण्यासाठी येतोय आम्ही, तर फक्त यांना पण सांगितले आम्ही फक्त हे करतोय, वायर वगैरे चेक करतोय सगळं. म्हणा ह्या 4 वायरी असल्यामुळे कुठल्या वायर, पण आता मी सोडी केली, मग त्यांच्या खाली झालं ना, मग मी कर्मचाऱ्यांनी यांना मारहाण केली. म्हणजे काय बाचाबाची झाली त्यांचं, त्यांना माहीत असं झालं. ते सोडायला गेले, बाबा भांडण नको करू म्हणून तर मला हात उचलायला पण आला पोरगा. म्हणलं तुम्ही काय चौकशी करायला आला, तेवढा चौकशी करा, भांडण करायचं तुमची हे नाही म्हणले. मला पण हात उचलायला आला, मारलं पण नाही. हे हात असं फिरवल्या माझे, फिरवलं. होते महावितरणचे लोक होते का, MSCBचे लोक होते? आता कोण होतं काय माहिती. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.